काल राज्य कॅबिनेटची बैठक झाली. बऱ्याचशा बातम्या आता बाहेर येऊ लागल्या की गुलाबी कॅम्पेन लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतोय, अजितदादांकडून त्यांचाच अजितदादांचा वादा अशा आशयाची जाहिरात होते, यावरून खडाजंगी झाल्याची माहिती मिळते आणि नाराजी व्यक्त केली आहे सगळ्यांनी. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना आवरलं अशी पण माहिती मिळते. काय नेमकं घडलं? मुळात मला एक आपल्याला विचारायचं आहे, मंत्रिमंडळामधल्या चर्चा ह्या अधिकृत ब्रीफिंग जेव्हा बाहेर दिलं जातं मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांचं, एकतर ते माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अधिकृतपणानं त्याची प्रेस नोटीस केली जाते, किंवा जर काही महत्त्वाचे निर्णय असतील तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी महोदयांच्या आदेशानं एखादे सिनियर मंत्री मंत्रिमंडळातले निर्णयाचं ब्रीफिंग बाहेर माध्यमांना करतात. त्यामुळं मी एक जबाबदार मंत्री आहे. मंत्रिमंडळातल्या चर्चा ह्या अशा उघडपणानं बाहेर सांगायच्या नसतात, कारण मंत्र्यांना मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ दिलेली असते. त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये अंतर्गत चर्चा काय झाल्या या अशा पद्धतीनं उघड करणं योग्य नाही. पण माझं व्यक्तिगत मत विचाराल तर मी असं आपल्याला सांगेन, म्हणजे मंत्रिमंडळ चर्चेच्या व्यतिरिक्त सांगतोय मी, की कुणीही एखादी योजना राज्य सरकारची जेव्हा आपण आणतो आणि ती योजना जेव्हा अत्यंत लोकप्रिय होते तेव्हा ती योजना कुणामुळं आली तर मी एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगेन. पाठीमागं 10 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागातल्या खेड्यातले रस्ते जोडण्यासाठी आणली, डांबरी रस्ते करायला. ज्या गावांना रस्ते नव्हते तिथं केंद्रानं निधी दिला आणि आपण रस्ते केले. त्या योजनेचं नाव केंद्र सरकारनं ठरवलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, त्याच धर्तीवरती आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राज्याची आणली. त्यालाही नाव मुख्यमंत्र्यांचं दिलं. त्याचं कारण राज्य सरकारचे प्रमुख हे माननीय मुख्यमंत्री असतात. तसंच जेव्हा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक अत्यंत लोकप्रिय योजना राज्य सरकारनं आखली, त्याच्यावरती आर्थिक तरतूद केली, माननीय मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा झाली आणि सर्वानुमते या योजनेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव देण्याचं ठरलं आणि त्या नावानं योजना ही पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध झाली. आता तुम्ही जसं उल्लेख करताय ती बाब आम्हाला देखील खटकली की आमच्या महायुतीमधल्या एका घटक पक्षानं त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना किंवा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती करताना मुख्यमंत्री हा शब्द त्यातनं वगळला आणि नुसतं माझी लाडकी बहीण असा त्याच्यामध्ये उल्लेख केला. आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला. त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी आम्ही सगळेजण महायुती सरकार म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करतोय. पण जे ठरलंय, जे शासकीय आहे, ज्याचे GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून निघालेले आहेत, महायुतीमधल्या सर्व पक्षांनी याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. शिवसेना म्हणून म्हणाल तर आमच्याकडनं त्याचं पालन होतंय. तुम्ही बघा, जेवढे कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्हा स्तरावर झाले, प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो टाकलेले आहेत. पण ते आमच्या एका घटक पक्षाच्या जाहिरातीमध्ये, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही. याच्याबद्दल नाराजी ही निश्चितपणे शिवसेनेमध्ये आहे. पण भाजपमध्ये पण ही नाराजी असं म्हणावं का? कारण अजित पवारांच्या बारामतीतच फडणवीसांचे बॅनर लागले, देवाभाऊनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्याचा बॅनरवर उल्लेख आहे आणि या बॅनरवर अजितदादांचा फोटोच गायब नाही. आता हे बघा, हे मी काय पाहिलं नाही बारामतीमध्ये काय बॅनर लागले ते. त्यामुळं मी एवढं शिवसेनेपुरतं सांगेन की मी आता माझं उदाहरण घ्या. आम्ही साताऱ्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, आपण देखील सगळ्यांनी तो पाहिला. माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्यातले आहेत, जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही फडणवीस साहेबांचा आणि माननीय अजितदादांचा पण फोटो त्या जाहिरातींमध्ये सगळ्या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी लावला. मग परत मी सांगेन की असा दुजाभाव आम्ही तर शिवसेना म्हणून इथून मागं केला नाही, करणार नाही पुढे सुद्धा.
परंतु दुसऱ्या सुद्धा घटक पक्ष जे आमच्याबरोबर आहेत त्यांनी सुद्धा हे एक आपण ज्याला काय म्हणतो अंडरस्टँडिंग आपल्या महायुतीमधलं हे सगळ्यांनी या ठिकाणी पाळलं पाहिजे एवढं आपलं मी सांगेन. रंगात रंगून तुमच्या रंग दादांचा वेगळा दिसतोय का? दादा गुलाबी झाले पण भगवे होत नाही. भगव्याच्या जवळच आहे गुलाबी रंग, म्हणजे एकदम काही कॉन्ट्रास्ट नाही. तुम्ही बघा गुलाबी रंग आणि भगवा रंग हा थोडा जवळपासच आहे, त्यामुळे जवळ तो कलर यायला लागलाय आता भगव्याच्या. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बरं, दुसरीकडे एकूणच आपण आज एकूणच घटक पक्षांना जी काही तंबी देत आहेत याबाबत आपण अजितदादांकडे नाराजी व्यक्त केलेली आहे का? दादांचं यावरती मत काय? नाही, आता या बाबतीत माझी ह्या 3-4 दिवसात तरी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांची भेट झालेली नाही. मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर असं समजलं त्यांचं प्रकृती ठीक नाहीये, त्यामुळं त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आणि ते त्यांच्या निवासस्थानातनंच त्यांच्या विभागाचं काम करतायत. त्यामुळे प्रकृती ठीक नसल्यामुळं त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. माझी त्यांची भेट झाल्यानंतर याच्या बाबतीत त्यांच्याशी मी सविस्तर बोलेन. दुसरीकडे सुप्रियाताई यांची नुकतीच शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी बोलताना ते असं म्हटलेले आहेत की शिंदेचे खैर नाही मात्र देवेंद्र तेरी खैर नाही अशी टॅगलाईन देत कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी आदेश दिलेले आहेत प्रवक्त्यांना. कसं पाहता या आदेश? नाही, तर तो त्यांचा प्रश्न आहे ना. मान्य सुप्रियाताई ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षानं काय टॅगलाईन ठेवावी, त्यांच्या पक्षानं काय त्यांची राजकीय भूमिका ठेवावी, त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांनी काय आदेश द्यावेत हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकार क्षेत्रात आम्ही काय भाष्य करणं योग्य नाही. परंतु महायुती म्हणून माननीय शिवसेना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पक्ष मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सगळे घटक मित्र पक्ष जे आहेत हे आम्ही महायुती म्हणून आमच्यावर कुणीही कशीही जरी टीका केली तरी महायुती म्हणून त्या टीकेला आम्ही एकत्रपणानं महायुती म्हणून त्याला सामोरं जाऊ. बरं, दादांचं आता नवीन गाणं लॉन्च होतंय गुलाबी जॅकेट नंतर. आता दादांचा वादा नवीन गाणं लॉन्च होतंय, त्याचा टीजरही लॉन्च झालेला आहे. पुन्हा एकदा म्हणावं की समन्वयाचा अभाव आहे, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं हे गाणं असणार आहे. नाही, आता ते गाणं येऊ द्या बाहेर, ऐकू द्या आम्हाला सगळं. कारण अगोदरच ते गाणं यायच्या अगोदर त्याच्यामध्ये हे असेल ते असेल असं त्याचं काय प्रिडिक्शन अगोदरच करणं योग्य नाही. परंतु ते गाणं बाहेर आल्यावर पूर्ण शांतपणे आम्ही ते ऐकतो, त्याचा शब्द अर्थ समजावून घेतो आणि मग बोलतो त्याच्यावर. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे कराड विमानतळासंदर्भात. या ठिकाणी जवळपास जे जागांचे हस्तांतर आहे हे केलं जाते आणि लवकरच नाईट लँडिंग सुरू करण्याचा मानस हा आहे. त्यामुळे त्या भागात पश्चिम महाराष्ट्रात एक मोठं दळणवळणाचं साधन हे तयार होणार असल्याचं कळत आहे. काय नेमकं कुठपर्यंत आले या बाबतीत? मागच्या एक 8-9 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एकाच विमानानं कराडला आलो आणि कराडला उतरताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आपल्याला हा का प्रकल्प रखडला आहे, या प्रकल्पाला आपण विस्तार करणं विमानतळाचा आणि रात्री नाईट लँडिंगची सोय करणं. मी आमच्या तात्काळ तिथं आम्ही लँड झाल्यानंतर आमचे जिल्हाधिकारी तिथं होते, सगळे अधिकारी तिथं होते. माननीय CM साहेबांनी मी सांगितलं की ह्याची मी बैठक घेतो आणि आम्ही ह्यातनं मार्ग काढू. लँड ॲक्विजिशनचा प्रश्न शिल्लक राहिलेला होता. मी जिल्हा स्तरावरती त्याच्या खूप बैठका घेतल्या. काही निर्णय इथं राज्य सरकारशी संबंधित होते, इथं सुद्धा आम्ही त्याच्या संबंधातल्या बैठका घेतल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे एक बैठक त्या संदर्भातली झाली आणि मी आपल्याला सांगतो, मला सांगायला आनंद आहे की या 15 दिवसापूर्वीच जेवढी जागा विमानतळ प्राधिकरणाला अपेक्षित होती ती सगळी जागा विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आपण दिलेली आहे, त्यांच्या नावावर करून दिलेली आहे. त्यामुळं जिल्हा स्तरावरती पालकमंत्री म्हणून किंवा जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण जागेचा ताबा हा त्यांच्याकडे दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये ज्या बाबी शासन स्तरावर ठरल्या, काही ठिकाणच्या उपसा सिंचन योजनेला पर्यायी पाईपलाईन करून द्यायची आहे, या बाबतीतले सुद्धा प्रस्ताव इकडं संबंधित विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. त्याचा एकदा निधी वर्ग झाला, पण तो निधी वर्ग करण्याचं विस्तारीकरणाचं काम सुरू करण्याची कुठली अडचण नाही. त्यांना जेवढी जमीन विमानतळ प्राधिकरणाला हवी होती तेवढी सगळी जमीन त्यांच्या नावावर सातबारा करून त्यांच्या ताब्यात आम्ही दिलेली आहे. साहेब, आता अमित शहा येत आहेत मुंबई दौऱ्यावरती, बऱ्याचशा चर्चा रंगत आहेत. एक तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं ते येत आहेत, दुसरं
जागा वाटपासंदर्भातली महत्त्वाची बैठक होईल अशी पण माहिती आहे. फॉर्म्युला ठरलाय का? कारण अजितदादांनी सांगितलंय की 60 पेक्षा जास्त जागा आम्ही लढू. इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली. नाही तर दादांनी किती जागा लढू सांगितलं हे मला माहीत नाही. आणि आमच्या बाबतीत जर म्हणाल शिवसेनेच्या, तर आम्ही सर्व शिवसेनेच्या आमदार महोदयांनी, पक्षाचे नेते, उपनेते, आम्ही जी प्रमुख मंडळी आहोत, आम्ही सगळ्यांनी या संदर्भातला पूर्ण अधिकार हा आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे. त्यामुळं महायुतीमधल्या चर्चांची वाटाघाटी करणं, चर्चेमध्ये आपल्याला किती जागा शिवसेनेला मिळाव्यात यासाठीचे सगळे अधिकार हे पक्षाच्या वतीनं मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे या बाबतीतला अंतिम निर्णय हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. किती जागा अपेक्षित आहेत, शिवसेना किती जागा लढणार हे देखील चर्चा, मोठी उत्सुकता आहे. त्यामध्ये सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेचा योग्य मान सन्मान आणि शिवसेनेला योग्य जागा ह्या नक्की महायुतीमध्ये मिळतील एवढा आम्हाला विश्वास आहे. सर, याच मुलाखतीत अजितदादा असं देखील म्हणालेले आहे की मुख्यमंत्री, महायुतीचे मुख्यमंत्री हे निवडणुकांनंतर ठरवलं जाईल. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार आहे आणि असं असताना आता अजितदादा असं म्हणतात की नंतर मुख्यमंत्री निवडला जाईल. हे बघा, साधं गणित आहे. आज तारखेला महायुती म्हणून जे आमचे प्रमुख आहेत, महायुतीतले घटक ज्यांचा खूप मोठा वाटा आमदारांच्या संख्येमध्ये आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं सांगितलेलं आहे की 2024च्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. याच्यामध्ये कसलंही दुमत नाही. त्यामुळं ज्यांच्या नेतृत्वाखाली नेता म्हणून, मुख्य नेता म्हणून महायुतीचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवतो, त्यांचा मोठा वाटा हा निश्चितपणे पुढच्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये असतो. आणि शिवसैनिक म्हणून माझं मत विचाराल तर निश्चित आम्हाला, माझं मत हे आहे किंवा आमची सगळ्यांची प्रामाणिक मनोमन इच्छा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागची 2.5 वर्ष जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्याकडे पाहता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनाच पुन्हा संधी मिळावी 24ला बहुमत आल्यानंतर, हे शिवसेना म्हणून आमचं मत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठपर्यंत आलाय आणि जरांगे पाटील यांना समजवण्यामध्ये महायुतीला, शिवसेनेला यश आलंय? मी सतत माननीय मनोजदादांच्या संपर्कामध्ये आहे. त्यांचा माझा नेहमी फोनवरती संपर्क असतो. त्यांना मी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आपण काय भूमिका घेतलेली आहे, आम्ही किती पुढे गेलेलो आहोत, या सगळ्या बाबतीत त्यांना नेहमी अपडेट करत असतो. मला विश्वास आहे की मराठा आरक्षण जे दिलेलं आहे राज्य सरकारनं, ते अजूनपर्यंत आपण कोर्टात टिकवलेलं आहे. त्या अनुषंगानं हे कायम कोर्टामध्ये टिकेल या संदर्भात, किंवा ज्या कुणबी नोंदींचा विषय त्यांनी काढला होता, हैदराबाद गॅजेटचा विषय त्यांनी काढला होता, सगळ्या सोयऱ्यांचा विषय त्यांनी काढला होता, या संदर्भात शासन स्तरावरती वेळोवेळी आम्ही बैठका घेतोय, त्याचा पाठपुरावा करतोय. सरकार दिलेल्या शब्दापासून किंचितही बाजूला हटलेलं नाही. त्यामुळं आम्ही केलेले जे प्रयत्न आहेत ते निश्चितपणे माननीय मनोजदादा समजावून घेतील असं मला वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.